मी शिवाजी कुंभार, कोल्हापूर. वय 76 वर्षे पूर्ण. या शिबिराची माहिती आमच्या चिरंजीवांनी मला दिली, कारण डॉक्टरांचे भाऊ सारंग पाटील हे त्यांचे पुण्याला मनन आश्रममध्ये सरश्रीकडे एकत्र त्यांची भेट होते. ते मित्र आहेत. खूप दिवस मुलगा लागला होता आम्हाला हे शिबिर करा करा म्हणून, पण थोडंसं आमच्यामुळेच ते विलंब झाला. आता योग आला त्याचा, पण त्याच्या प्रयत्नामुळं हा योग घडून आला. मला बाकी त्रास काय नव्हता, पण माझं वजन एक 10 किलो वाढलेलं होतं. 66च्या ऐवजी ते 76 झालं होतं. ते उपवासाचा एवढा फायदा झाला, 6 किलो वजन माझं कमी झालं. आणि डाएट सुरू केल्यानंतर थोडासा फरक पडला. डॉक्टरांना भेटलो आम्ही. ते म्हणले काही दिवसांनी ही औषधं एवढी संपली तर पूर्ण फरक पडेल. वजन 6 किलो कमी झालं, पण त्याच्यामुळं इतका हलकेपणा वाटला मला की सर्व दृष्टीने एकदम हलकं हलकं आणि स्वस्थ, जबरदस्त आनंद, मौन, शांती, या सगळ्या गोष्टी एकत्र मला अनुभवाला आल्या बरं का. आणि मला तर आयुष्यात एकमेव हे 8-10 दिवस इतके निवांत सुखाचे वाटले. बीपीचा त्रास मला नव्हताच, तरी पण आहे ते पहिल्या दिवसापासूनच बीपी हळूहळू वरचं बीपी 120 पासून 106 पर्यंत आलं, आणि खालचं पण 80 होतं पहिल्या दिवशी. ते हळूहळू 70 वरून 65 पर्यंत. डॉक्टरांना विचारलं, म्हटलं बीपी कमी होतं याचा अर्थ? ते म्हणले चांगली प्रगती आहे. याचा अर्थ मानसिक दृष्ट्या स्वास्थ्य असेल तर आरोग्य चांगलं राहतं. हा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि विशेषतः या केंद्रामध्ये जी शिस्त आहे मौन पाळण्याची, ती अतिशय उपयुक्त आहे. आणि इतर सगळ्या गोष्टी एकदा सांगितल्यानंतर आपल्या आपण समजून करायच्या आहेत. ते जर पूर्णपणे पाळल्या तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून तो अनुभव यायलाच पाहिजे 100% अगदी. विशेषतः सरांची सांगण्याची पद्धत, प्रत्यक्ष व्यायाम, योगासनं, त्यानंतर मसाज, स्नानाचे विविध प्रकार, बाष्प स्नान, मृदू स्नान, भूगर्भ स्नान, हे एकत्र सगळे प्रकार आहेत. आणि मसाज करणारी सुद्धा पद्धत इतकी उत्कृष्ट आहे, संपूर्ण शरीर शिथिल होऊन जातं. विशेषतः या शिबिराचा खरा फायदा जो आहे, 2 प्रकारचं शिक्षण इथं आपल्याला मिळतं जे कुठेही मिळत नाही. एक म्हणजे शरीर शुद्धी आणि मन शुद्धी. शरीर शुद्धीसाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार आणि योगासनं जबरदस्त आहेत अगदी. आणि शिकवण्याची, करून घेण्याची पद्धत सुद्धा इतकी कार्यक्षम आहे, त्याचा प्रत्येकाने अनुभव घेतल्यावरच त्याचा आनंद कळतो. आणि मनशुद्धीचे तरी इतके प्रकार आहेत, व्याख्यान आहे. सत्संगामध्ये रोज एक विचार मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न अतिशय सोप्या पद्धतीने केला जातो. मन आणि शरीर हे 2 भाग आहेत. हे बऱ्याच ठिकाणी लोकांच्या लक्षातच येत नाही, पण इथं आल्यानंतर त्यातला फरक कळतो. मन शुद्धीसाठी प्रामुख्यानं विचाराची जी पद्धत आहे, आणि त्यासाठी आहार, विचार, विहार ही जी त्रिसूत्री आहे त्यावर माणसाचं आरोग्य अवलंबून आहे. आणि त्या दृष्टीनं मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, सर्व दृष्टीने या एकत्र ठिकाणी अतिशय सोप्या सुलभ पद्धतीनं ज्ञान दिलं जातं. आणि मला वाटतं हे एकमेव हा प्रकार असावा असं मला वाटतं बरं का. कारण इतर ठिकाणी काही केंद्र आहेत, पण एवढी साधी सोप्या पद्धतीनं माहिती तिथं फारशी उपलब्ध होईल असं वाटत नाही. अर्थात माझा हा वैयक्तिक अनुभव आहे 10 दिवसाचा. अतिशय सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने इथली सगळी माणसं मन मिळावं आपलेपणानं वागणारी आहेत.
इथला निसर्गरम्य परिसर हा एकमेव भाग आहे बरं का. निवांत शांत निसर्गाच्या कुशीत, भूमातेच्या कुशीत राहण्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं हे मिनी महाबळेश्वर आहे असंच मला वाटलं बरं का. शांत, अगदी एकदम शांत. मसाज आणि स्नान आपण जर खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेतला तर आपल्याला बालपणाची आठवण यायलाच पाहिजे बरं का. आणि त्या दृष्टीनं इथं जी प्रार्थना आहे, शांती मंत्र सकाळ संध्याकाळ 2 वेळा प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगला आनंदाचा वाटला. आणि खऱ्या अर्थानं आनंदकुंज हे 100% नाव परिपूर्ण आहे असं मला वाटलं. खरा आनंद कुठं असेल तर इथंच, मनापासून मन मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या स्वास्थ्य शिबिर केंद्राचा प्रत्यक्ष अनुभव मला खूप आवडला. किमान प्रत्येक माणसानं निदान जे 60, 70 व 50 ते 60च्या पुढचे लोक आहेत त्यांनी एकदा तरी हे शिबिर करावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. कारण खरं जगण्याचं सुख काय आहे त्याच्यामध्ये खरा मार्ग आपल्याला इथं दिसतो. नको त्या ठिकाणी आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खरी सुखाची गुरुकिल्ली म्हणजे आनंदकुंज आहे. धन्यवाद.